विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी, पेपर पहिला, जो मराठी व गणित या दोन भागांमध्ये विभागलेला असतो। त्यातील गणित या भागाचा आपण अभ्यास करणार आहोत। गणित यामध्ये पुढचा घटक आपण अभ्यासणार आहोत व्यावहारिक गणित, अप्लाइड मॅथेमॅटिक्स। या घटकासाठी 16% इतका भारांश आखून ठेवलेला आहे। अप्लाइड मॅथेमॅटिक्स व्यावहारिक गणित यातील पहिला उपघटक आहे 5.1 नफा तोटा, प्रॉफिट अँड लॉस। यामध्ये व्यावहारिक गणितासाठी एकूण 8 प्रश्न असतात। त्यापैकी नफा तोट्यावर साधारणपणे 2 ते 3 प्रश्न असतात। एकूण व्यावहारिक गणित या घटकासाठी 16 गुण आहेत। नफा तोटा, व्हॉट इज प्रॉफिट अँड लॉस? नफा तोटा हा आपण एखादी वस्तू विकत घेतो म्हणजेच त्या वस्तूची विक्री किंमत, खरेदी किंमत यावर आधारित असतो। सो प्रॉफिट अँड लॉस इज डिपेंड ऑन कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस। सो व्हॉट इज कॉस्ट प्राइस, व्हॉट इज सेलिंग प्राइस? खरेदी किंमत आणि विक्री किंमत म्हणजे काय? तर ज्या रकमेला वस्तू विकत घेतली जाते त्या रकमेला वस्तूची खरेदी किंमत असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा दुकानात जाऊन पेन विकत घेतो, तुम्ही जेव्हा बऱ्याच वेळेला बाजारात जाता, सपोज तुम्ही एखादं पेन आणायला दुकानात गेलेला आहात, दुकानदाराने ते पेन तुम्हाला विकलं, राईट? तुम्हाला ते पेन 10 रुपयाला मिळालं, परंतु दुकानदार जेव्हा घाऊकरित्या अशा प्रकारे पेन खरेदी करतो त्यावेळेला साहजिकच त्या पेनाला त्याला तुम्हाला ज्या किमतीला त्याने जे विकलेलं आहे त्यापेक्षा निश्चितच कमी पैसे द्यावे लागतात। मग दुकानदाराने घाऊक व्यापाऱ्याकडून समजा ते पेन 8 रुपयाला विकत घेतलेलं आहे। ओके, दुकानदाराने 8 रुपयाला विकत घेतलं म्हणजे दुकानदाराने घाऊक व्यापाऱ्याकडून 8 रुपयाला एक याप्रमाणे अनेक पेन खरेदी केली। ही झाली त्या वस्तूची खरेदी किंमत, राईट? सो व्हॉट इज द कॉस्ट प्राइस? It is the amount at which a product is purchased. A shopkeeper bought that pens. For one pen he has to give 8 rupees. So this 8 rupees is the cost price for the shopkeeper, right? Now this shopkeeper is selling that pen to us at rupees 10. So obviously this 10 rupees is the selling price for that shopkeeper. So profit and loss depends on this cost price and selling price. तर खरेदी किंमत म्हणजे काय? तर ज्या रकमेला वस्तू विकत घेतली जाते त्या दुकानदाराची ही झाली खरेदी किंमत। ओके, आता बघूया आपण विक्री किंमत। नेक्स्ट, ज्या रकमेला वस्तूची विक्री केली जाते त्या रकमेला वस्तूची विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस असं म्हणतात। आता मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, दुकानदाराने पेन एकत्र आणलेली असतात आणि तुम्हाला तो दुकानदार विकत असतो। मग दुकानदाराने पेन जेव्हा तो घेतो त्यावेळेला ती पेन घाऊक घेताना त्याला ते पेन समजा 8 रुपयाला पडलेलं आहे, म्हणजेच 8 रुपये ही त्या दुकानदाराची खरेदी किंमत। तुम्हाला दुकानदाराने ते पेन 10 रुपयाला विकलं म्हणजेच दुकानदारासाठी त्या पेनाची विक्री किंमत झाली 10 रुपये। समजलं? सो व्हॉट इज सेलिंग प्राइस?
It is the amount at which a product is sold. ओके, म्हणजेच आपण जेव्हा दुकानदाराकडून वस्तू घेतो त्यावेळेला दुकानदाराने त्या वस्तू काही ठराविक किमतीला खरेदी केलेल्या असतात, ती त्याची असते खरेदी किंमत, आणि आपल्याला तो ज्या वस्तू ज्या किमतीला विकतो ती असते त्याची विक्री किंमत. या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसतात. Look at these pictures carefully. Now, this bunny is very happy, right? का बरं तो खूप खुश आहे? See what he is saying. Hi, I am very happy. Do you know why? का माहित आहे? मी 20 रुपयांना पेन घेऊन ते 25 रुपयांना विकले. I bought a pen at ₹20 and sold it at ₹25. Oh, so there will be party in the evening, right? आता त्याने 20 रुपयांना पेन घेऊन ते 25 रुपयांना विकले. Obviously he got 5 rupees more. बरोबर, त्याला 5 रुपये एक्स्ट्रा मिळाले. आता हे जे एक्स्ट्रा जे पैसे आहेत, सो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, जास्त ज्यावेळेला आपण एखादी वस्तू घेतो आणि ती विकल्यानंतर आपल्याला जास्त पैसे मिळतात त्यावेळेला होणारा असतो नफा. Now next, let's see what is profit and loss. Now just now we have seen what is the cost price and selling price. Now shopkeeper bought pens and suppose the cost price for that pen is 8 rupees and he sold that pen to us at ₹10. So selling price, what is the selling price? It is 10 rupees and the cost price for that pen is 8 rupees. बरोबर, त्याने 8 रुपयाला ते पेन खरेदी केलंय आणि आपल्याला विकताना ते 10 रुपयाला विकलं, राईट? म्हणजेच खरेदी किंमत 8 रुपये, विक्री किंमत 10 रुपये. या ठिकाणी खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे. If the selling price is more than the cost price, there is a profit. See here, विक्री किंमत is greater than खरेदी किंमत. काय होतंय आपल्याला? प्रॉफिट. जर खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा कमी असेल, म्हणजेच विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल, त्यावेळेला आपल्याला नफा होतो. गेन म्हणजेच 8 रुपयाला खरेदी केलं, 10 रुपयाला विकलं, म्हणजेच या ठिकाणी काय झालंय? विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त झाली आणि म्हणून झाला नफा. So here is the formula for profit. Profit is equal to selling price minus cost price. Getting? नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. कारण 10 रुपयाला त्याने ते पेन विकलं, पण त्याने खरेदी केलंय 8 रुपयाला, म्हणजेच त्याला 2 रुपये नफा झालेला आहे. Okay, so what is the formula for profit? Profit is equal to SP minus CP. Next, now खरेदीपेक्षा विक्री जेव्हा कमी असेल तेव्हा तोटा होतो. If the selling price is less than the cost price, there is a loss. काही वेळेला बघा, भाजीवाले भाज्या आणतात, पण भाज्या खराब होण्याची शक्यता असते आणि म्हणून खप नसेल तर तो भाजीवाला काय करून टाकतो? कमी किमतीला त्या भाज्या विकून टाकतो. त्यावेळेला खरेदीपेक्षा जर विक्री कमी होत असेल, म्हणजेच त्याने 10 रुपयाला आणलेली भाजी, मेथीची जुडी 10 रुपयाला आणली आणि जर त्याने ती 5 रुपयाला विकली तर त्याला काय झालेला आहे? तोटा, लॉस. सो विक्री किंमत जर खरेदी किमतीपेक्षा कमी असेल तर होणारा असतो तो तोटा, लॉस. सो when the selling price is less than the cost price, there is a loss. So what is the formula for loss? Loss is equal to cost price minus selling price. Loss बरोबर तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत.
फॉर एक्झाम्पल बघूया आपण इकडे. रमेशने एक कपाट 667 रुपयांना घेतले आणि ते 450 रुपयांना विकले. सी, रमेश bought a cupboard for rupees 667 and sold it at rupees 450. Now in this case, खरेदी किंमत, cost price of this cupboard will be rupees 667. See, this is the cost price. त्याने ते खरेदी केलं. And selling price, विक्री किंमत किती आहे? रुपीज 450. बरोबर. आता या ठिकाणी बघा, खरेदी किंमत आणि विक्री किंमत तुम्हाला काय दिसतंय? खरेदी किंमत जास्त आहे. बघा, सो खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा जास्त आहे. म्हणजेच काय? विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा कमी आहे. विक्री किंमत लेस दॅन खरेदी किंमत. सो इन दॅट केस there will be a loss. Right? Selling price, if selling price is less than cost price, then there will be a loss. अशा वेळेला काय होतो? तोटा. कारण आपल्या खिशातले पैसे जास्त गेलेले आहेत. बरोबर. 667 ला घेतलं रमेशने ते कपाट आणि 450 ला विकलेलं आहे. म्हणजेच रमेशला काही फायदा झालाय का? नाही. सो दिस इज द लॉस. म्हणजेच सेलिंग प्राइस ही खरेदी किमतीपेक्षा कमी असेल तर होणारा असतो तो तोटा. आता आपण नफा आणि तोटा म्हणजे काय बघितलं. बघा इथे, बचत गटाने 14,000 रुपयांचा माल खरेदी केला. तो माल त्यांनी 18,450 रुपयांना विकला. खरेदी किंमत रुपीज 14,000. कॉस्ट प्राइस, विक्री किंमत सेलिंग प्राइस इज रुपीज 18,450. ओके. आता काय दिसतंय तुम्हाला? सेलिंग प्राइस म्हणजेच विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा जास्त आहे. सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस. इन धिस केस देअर विल बी अ प्रॉफिट. अशा वेळी होणारा असतो तो काय आहे? नफा. राईट. म्हणजेच ज्या वेळेला आपण एखादी वस्तू घेतो, काही ठराविक किमतीला घेतली आणि ती विकल्यानंतर आपल्याला जास्त पैसे मिळाले, म्हणजेच विक्री किंमत आपण जास्त किमतीने ती विकली, बरोबर, त्यावेळेला आपल्याला नफा होतो. सो डिअर फ्रेंड्स, कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस, and with the help of this cost price and selling price, we can decide there is a profit or a loss. Now here in this case, cost price is rupees 120 and the selling price is rupees 90. What is the profit or loss in this case? Of course, because he is selling at rupees 90, here cost price is greater than selling price. So there is a, what is there? Is a loss. So profit or loss we can decide with the help of cost price and selling price. बघा, 90 मधून सेलिंग प्राइस म्हणजेच काय आहे? विक्री किंमत. 90 मधून आपण 120 रुपये वजा करू शकणार नाही. राईट. म्हणजेच खरेदी किमतीतून आपण जेव्हा विक्री किंमत वजा करू शकत नाही. बरोबर. खरेदी किंमत काय आहे? या ठिकाणी खरेदी किंमत आहे 120 रुपये आणि विक्री किंमत आहे 90 रुपये. म्हणजेच आपल्याला नफा किंवा तोटा ठरवण्यासाठी खरेदी किंमत आणि विक्री किंमत बघावी लागते. जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असते त्यावेळेला होतो तो नफा आणि खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असते तेव्हा होतो तोटा. लक्षात ठेवा. 1 डझन बरोबर 12 नग. आपण हे शिकलेलो आहोत कागद मापन मध्ये सुद्धा. तर त्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी काही वेळेला उपयोग होतो. उदाहरणांमध्ये 1 ग्रोस बरोबर 12 डझन.
त्यानंतर एक दस्ता म्हणजेच 24 कागद, एक रीम म्हणजेच 20 दस्ते आणि एक रीम म्हणजे 480 कागद. तर नफा तोटासाठी थोडक्यात सूत्र लिहून घ्या. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP, आणि तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत, लॉस इज इक्वल टू CP मायनस SP. आता आपण काही उदाहरणं बघणार आहोत. पहिला प्रकार, विलासने एक वस्तू 100 रुपयास घेऊन ती 120 रुपयास विकली तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला? पर्याय आपल्याला दिलेले आहेत. बघा, एक वस्तू 100 रुपयास घेतली, 100 रुपयास घेतली म्हणजेच ती झाली त्याची खरेदी किंमत, कॉस्ट प्राइस इज इक्वल टू ₹100. 120 रुपयास विकली, ही सोल्ड दॅट thing at ₹120. So selling price of that good will be 120. Now here SP is greater than CP. बरोबर, विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे. SP is greater than CP. Therefore there will be of course profit. बरोबर, so profit is equal to SP minus CP. 120 वजा 100 म्हणजेच ₹20 हा झाला नफा. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. दुसरा प्रकार, शामरावांनी एक रेडिओ 3580 रुपयास घेतला आणि तो 3200 रुपयांना विकला तर त्यांना किती तोटा झाला? He bought that radio for ₹3580. 3580 रुपयांना घेतला म्हणजेच CP ₹3580 कॉस्ट प्राइस, आणि विकला सेलिंग प्राइस विक्री किंमत 3200. इन दिस केस CP इज ग्रेटर दॅन SP. CP म्हणजेच काय आहे? CP म्हणजेच आहे खरेदी किंमत. या ठिकाणी खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त आहे म्हणजेच होणार आहे तोटा. व्हॉट इज द फॉर्म्युला? विक्री बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत, लॉस इज इक्वल टू CP मायनस SP. 3580 वजा 3200 वजाबाकी करा, उत्तर आपल्याला मिळेल 380 रुपये. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. तर या ठिकाणी लक्षात घ्या, CP SP हे ठरवणं महत्वाचं आहे. खरेदी किंमत आणि विक्री किंमत नीट ठरवा काय आहे ती, आणि त्यानुसार आपण सूत्र वापरून उदाहरण सोडवणार आहोत. लक्षात ठेवा, या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला तोटा किंवा नफा असं विचारलं जातं, त्यावेळेला आपण इझिली काढू शकतो. परंतु पुढच्या उदाहरणामध्ये आपण काही बघणार आहोत की या उदाहरणात या व्यवहारात नफा झाला की तोटा झाला हे आपल्याला विचारलं जातं. त्यावेळेला सेलिंग प्राइस, कॉस्ट प्राइस which is greater that you have to decide. ओके, तिसरा प्रकार आपण बघूया. सार्थकने 40 रुपये डझन या दराने 3 डझन संत्री घेतली व 35 रुपये डझन या दराने विकली तर त्याला किती तोटा झाला? आता ह्या उदाहरणाकडे बघा, काय सांगितलंय बघा. आपण डझन, एक डझन म्हणजे किती वस्तू? 12 वस्तू आपल्याला माहिती आहे. 40 रुपये डझन या दराने 3 डझन संत्री घेतली, ओके, आणि 35 रुपये डझन या दराने विकली. म्हणजेच आपल्याला पहिले एकूण त्याची खरेदी किंमत विक्री किंमत या ठिकाणी काढावी लागणार आहे. तर 40 रुपये डझन या दराने 3 डझन घेतली म्हणजेच काय करावं लागणार? तर 40 × 3, 40 × 3 करून आपल्याला खरेदी किंमत ठरवावी लागेल. म्हणजेच त्या संत्र्याची खरेदी किंमत झाली 120 रुपये. आता त्याने 35 रुपये डझन या दराने विकली. किती आहेत? 3 डझन. म्हणजेच विक्री किंमत बरोबर 35 × 3 गुणाकार करून घ्या, उत्तर आलं 105.
So cost price is rupees 120 and selling price is rupees 105. Now here इथेच तुमच्या लक्षात येते बघा 40 आणि 35 म्हणजे ऑफकोर्स त्याला काय होतोय तोटा लॉस इज देअर कारण त्याने 40 ने घेतली आणि 35 ने विकतोय बरोबर. मग विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कमी आहे म्हणजेच काय होणार आहे तोटा. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. सो 120 minus 105. So how much loss? Yes, rupees 15 will be loss for सार्थक. सार्थकला 15 रुपये तोटा झालेला आहे. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रकार बघा. नमुना क्रमांक 4. भाजीवाल्याने 585 रुपयांची भाजी विकत घेतली. विकल्यानंतर त्याला 110 रुपये नफा झाला तर भाजीवाल्याला भाजी विकून किती रुपये मिळाले? बघा आता काय दिलेलं आपल्याला भाजी विकत घेतली म्हणजेच त्याची खरेदी किंमत आपल्याला दिलेली आहे. नफा झाला नफा दिलेला आहे 110 रुपये नफा. सो कॉस्ट प्राइस इज रुपीज 585. प्रॉफिट रुपीज 110. तर भाजीवाल्याला भाजी विकून किती रुपये मिळाले म्हणजेच त्याने ती भाजी कितीला विकली असेल. या ठिकाणी आपल्याला त्याची विक्री किंमत काढायची आहे. वी हॅव टू फाइंड आउट द सेलिंग प्राइस राइट. सो कॉस्ट प्राइस इज गिवन प्रॉफिट इज गिवन वी हॅव टू फाइंड आउट द सेलिंग प्राइस. नाउ प्रॉफिट इज देअर नफा झालेला आहे. सो यूज द formula for profit. Profit is equal to SP minus CP. Profit किती आहे 110. Profit च्या खाली लिहा 110. सेलिंग प्राइस आपल्याला काढायची आहे तसंच लिहा SP minus 585. ओके कॉस्ट प्राइस दिलेली आहे 585. आता या ठिकाणी लक्षात घ्या हे काय आहे वजा बरोबर आणि आपल्याला SP काढायचं आहे तर हे वजा जे आहेत हे या बाजूला घेऊन जा म्हणजे ते अधिक होतील म्हणजेच आपल्याला या ठिकाणी विक्री किंमत काढण्यासाठी नफा आणि खरेदी किंमत यांची बेरीज करावी लागणार आहे. सो SP इज इक्वल टू 110 प्लस 585 टोटल करा हाऊ मच इट इज. सो SP इज इक्वल टू रुपीज 695. So correct answer is option number 4. ओके लक्षात ठेवा या ठिकाणी SP काढताना हे वजा करायचे नाहीत कारण भाजीवाल्याला नफा झालेला आहे म्हणजे ऑफकोर्स उत्तर जे आहे ते आपल्याला या किमतीपेक्षा या संख्येपेक्षा मोठं असणार आहे हे लक्षात ठेवा. ओके सो ऑप्शन्स बघा 659 and 695. So find out the correct option which is option number 4 is the right answer. Okay. पुढचा प्रकार. संगीताने आंब्याची पेटी 5050 रुपयास विकत घेतली. प्रवास भाडे 120 रुपये दिले. ती आंब्याची पेटी संगीताने 4950 रुपयांना विकली तर या व्यवहारात नफा झाला की तोटा झाला? बघा या ठिकाणी नफा की तोटा आपल्याला ठरवायचा आहे आणि ऑप्शन्स बघा पर्याय दिले आहेत. नफा 220 रुपये तोटा 200 रुपये. नफा 210 रुपये तोटा 220 रुपये. ओके म्हणजे नफा आणि तोटा दोन्ही दिलेले आहेत आपल्याला ठरवायचं आहे राईट. आंब्याची पेटी 5050 रुपयास विकत घेतली. ही विकत घेतली म्हणजेच ही झाली संगीताची खरेदी किंमत CP रुपीज 5050. आता तिने विकत घेतली आणि ती आणण्यासाठी तिला रिक्षाचं भाडं द्यावं लागलं 120 रुपये. सो रिमेंबर when you are buying some things, some goods and you are spending some more money for that things. Okay, that is more expenditure means for traveling or for maintenance, repair. If you are doing additional amount
that will be come under cost price only. बरोबर. एक्स्ट्रा जे प्रवास भाडे किंवा काही दुरुस्ती केली, काही खर्च केला, तर तो कशामध्ये मिळवला जातो? खरेदी किमतीमध्येच तो पकडला जातो. ओके. मग पेटीची खरेदी किंमत 5050, तिने प्रवास भाडे दिले 120 रुपये, म्हणून टोटल कॉस्ट प्राइस विल बी ऍक्च्युअल कॉस्ट प्राइस प्लस ट्रॅव्हल एक्सपेन्स, प्रवास भाडे. सो खरेदी किंमत 5050 अधिक 120 म्हणजेच एकूण खरेदी किंमत झाली 5170. ओके. आता तिने ती पेटी 4950 रुपयांना विकली. सो सेलिंग प्राइस, विक्री किंमत आहे 4950. सेलिंग प्राइस आणि कॉस्ट प्राइस कंपेअर करा. विच इज ग्रेटर? येस, कॉस्ट प्राइस will be greater, therefore there will be loss, because cost price is greater than selling price, therefore there will be loss. Loss is equal to CP minus SP. तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. मग खरेदी किती आहे तिची? 5170 वजा 4950. 5170 minus 4950. सबट्रॅक्शन करा. वजाबाकी केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल येस 220 रुपीज. and rupees 220, what is that? It is loss. So what is the correct answer? Option number 4, that is तोटा 220 रुपये, लॉस 220 रुपीज. बघा कसं उदाहरण आहे. तर ज्या वेळेला अशा प्रकारे आपण एक्स्ट्रा जो काही खर्च करतो तो या खरेदी किमतीत आपल्याला मिळवावा लागणार आहे. नंतर ती वस्तू विकली, त्यावर ठरवा की कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस कुठली मोठी आहे, लहान आहे, आणि त्यावरून आपण नफा की तोटा हे ठरवायचं आहे. एका दूधवाल्याने 475 रुपयाचे दूध आणले. हे सर्व दूध विकल्यानंतर त्याला 455 रुपये मिळाले, तर त्याला किती तोटा झाला? व्हेरी इझी. 475, this is the cost price and selling price 455, right? So CP is greater than SP, there will be loss. तोटाच विचारलाय आपल्याला. So your time starts now. The formula? Yes, loss is equal to CP minus SP. So 475 minus 455, that will be equal to rupees 20. Option number 1 is the correct answer. 2017च्या शिष्यवृत्ती परीक्षेतील हा प्रश्न आहे. रोहितने 3.5 रुपयाला एक पेन्सिल, याप्रमाणे 3 डझन पेन्सिली विकत घेतल्या. त्या सर्व पेन्सिली 150 रुपयाला विकल्या, तर या व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा किती झाला? पुन्हा बघा, नफा किंवा तोटा किती झाला आपल्याला काढायचा आहे. तर 3.5 रुपयाला एक पेन्सिल. रोहित purchased 3 dozen pencils at the rate of 3.5 rupees per pencil. So first understand what is 3.5 rupees. 3.5 रुपये म्हणजे काय? So 3.50 for one pencil. He purchased 3 dozen, right? So 350 into 1 dozen equal to 12. So 3 dozen will be equal to 36. बरोबर. या ठिकाणी आपल्याला 3 ने गुणाकार करून चालणार नाहीये, कारण त्याने सगळ्या पेन्सिली 150 रुपयाला विकल्या, राईट? ही सोल्ड ऑल द पेन्सिल्स फॉर रुपीज 150. मग या ठिकाणी तुम्हाला 1 डझन बरोबर 12, म्हणून 3 डझन पेन्सिल म्हणजे किती? 36 पेन्सिल हा गुणाकार करून घ्यावा लागणार आहे, कारण एका पेन्सिलची किंमत दिलेली आहे. So 3.50 into 36, which will be equal to, calculate how much it is? Yes, it will be equal to rupees 126. Now he sold all the pencil for rupees 150. So what is the selling price? 150. So cost price is rupees 126 and selling price is rupees 150. So which is greater?
Yes, selling price is greater than cost price. So selling price greater than cost price, there will be profit. Profit equal to SP minus CP. Subtract 126 from 150, that is 150 minus 126. Answer will be rupees 24, and this is the profit. Correct answer is option number 2, that is profit rupees 24. Okay. गौरीने 14,500 रुपयास घेतलेल्या टीव्हीला 350 रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले. नंतर तो टीव्ही 16,000 रुपयांना विकून टाकला. तर तिला या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला? या ठिकाणी लक्षात घ्या 14,500, 350 रुपये दुरुस्तीसाठी खर्च आणि 16,000 रुपयांना तो विकला. आपल्याला पहिले या अक्षरात दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या अंकात व्यवस्थित लिहून घ्याव्या लागतील. आता खरेदी किंमत आपल्याला पहिले काढावी लागेल. तिने 14,500 ला खरेदी केला आणि 350 रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले. म्हणजेच एकूण खरेदी किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक दुरुस्ती, अदर एक्सपेन्सेस, सीपी प्लस अदर एक्सपेन्सेस. म्हणजेच तिची एकूण खरेदी किंमत किती येणार? 14,500. नीट लिहून घ्यायचे हे आपल्याला. 14,500, 14,500 अधिक 350 म्हणजे 350. म्हणजेच तिची एकूण खरेदी किंमत आली 14,850. ऍड बोथ दीज नंबर्स टुगेदर, सो वी विल गेट 14,850. 16,000 रुपयांना विकला. सो व्हॉट इज द एसपी? सेलिंग प्राइस म्हणजे तिची विक्री किंमत आहे 16,000. नाउ कंपेअर दिस एसपी and this is CP. SP is greater than CP. Obviously there is a profit. काय आहे? विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा जास्त म्हणजे होणार आहे नफा. नफा बरोबर काय सूत्र आहे आपलं? विक्री वजा खरेदी. प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. सो 16,000 वजा 14,850, 16,000. ही वजा बाकी नीट करा. मायनस 14,850. ओके. 0 minus 0, 0. This will become 10. So this will become 10. Again this will become 9. So we have to borrow 1 from here. So this will become 5. So 10 minus 5, 5. 9 minus 8, 1. 5 minus 4, 1. 1 minus 1, 0. So 1,150 rupees profit. Correct answer is option number 3. 1,150 rupees profit. Okay.
2019च्या शिष्यवृत्ती परीक्षेतील हे उदाहरण आहे. एक शर्ट 400 रुपयाला विकल्यास विक्रीच्या 3/8 पट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? बघा प्रश्न कसा विचारलाय. When a shirt is sold at ₹400, the profit earned 3/8 times the selling price. What is the cost price of the shirt? आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. Now, sold at ₹400. Therefore, the selling price of this shirt is ₹400. शर्टची विक्री किंमत 400 रुपये आहे. The profit earned 3/8 times the selling price. नफा काय आहे? या विक्रीच्या 3/8 पट. म्हणजेच आपल्याला नफा पहिले काढून घ्यावा लागेल. सो प्रॉफिट बरोबर विक्रीच्या 3/8 पट, पण विक्री म्हणजे सेलिंग प्राइस किती आहे? 400 रुपये. Therefore profit is equal to 400 into 3/8. So 8 1 जा 8, 8 5 जा 40, 0. So how much for profit? 50 into 3, that will be equal to ₹150 is the profit. आपल्याला आता प्रॉफिट म्हणजेच नफा माहिती आहे, विक्री किंमत माहिती आहे. आपल्याला काय काढायची आहे? कॉस्ट प्राइस, खरेदी किंमत काढायची आहे, सीपी. ओके, तर प्रॉफिट झाला 150 रुपये, विक्री किंमत 400, म्हणजेच कॉस्ट प्राइस आपल्याला काय करावी लागणार आहे? कमी असणार आहे, म्हणजेच 400 वजा 150. तुम्ही तोंडी काढू शकता. सो प्रॉफिट इज इक्वल टू एसपी मायनस सीपी. So 150 is equal to 400 minus CP. Again, remember this is CP minus. Therefore, take this to this side. So CP equal to 400 minus 150. Answer is how much? Yes, 250 rupees is the CP. Option number 3 is the correct answer. Okay. अशा प्रकारे ही गणित आता विचारत आहे. Okay. मगन शेठने 52 लिटर दूध 2184 रुपयाला विकले असता 364 रुपये नफा झाला तर मगन शेठने दूध किती रुपये प्रति लिटर दराने विकले? आता दुधाच्या प्रति लिटर दर आपल्याला काढायचा आहे. त्याने दूध घेतलं 52 लिटर एवढ्या रुपयाला आणि एवढा त्याला प्रॉफिट झालेला आहे. मगन शेठ sold 52 liters of milk for ₹2184 and he earned a profit. So find the cost price of milk per liter. We have to find out the cost price of milk per liter. Here this is the SP for 52 liters is given. Remember. Okay. So selling price for 52 liters of milk is ₹2184. Profit is ₹364. Right? We have to find out the CP. ओके, आता 52 लिटर दुधाची ही किंमत दिलेली आहे आणि त्याला नफा झालेला आहे. आपल्याला कॉस्ट प्राइस काढायची आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी कॉस्ट प्राइस नफा झालाय म्हणजे सूत्र आपण हे वापरलं, परंतु या ठिकाणी आपण नफा म्हटल्यानंतर काय करणार आहोत? या दोघांची लगेच बेरीज करून मोकळे व्हाल नाही. सॉरी, डोंट डू दॅट. ओके, सो सेलिंग प्राइस आपल्याला दिलेली आहे, कॉस्ट प्राइस काढायची आहे. त्यावेळेला कॉस्ट प्राइस काढताना काय करायचंय आपल्याला? येस, सेलिंग प्राइस मायनस प्रॉफिट. सो सीपी इज इक्वल टू 2184 मायनस 364. सो व्हॉट इज द सीपी? 1820. रिमेंबर. ओके, म्हणजे सीपी ही काय आहे? प्रॉफिट झालाय म्हणजे लक्षात ठेवा एसपी पेक्षा कमी असणार आहे. आता ही जी कॉस्ट प्राइस आपल्याला मिळाली, बरोबर, ही खरेदी किंमत जी मिळाली ती कितीसाठी मिळाली आहे? 52 लिटर दुधाची आपल्याला मिळालेली आहे. दिस इज द सीपी फॉर 52 लिटर्स ऑफ मिल्क, बट वी वॉन्ट द सीपी फॉर पर लिटर ऑफ मिल्क. हाऊ मच लिटर्स ऑफ मिल्क ही हॅज सोल्ड? 52 लिटर्स. त्याने 52 लिटर दूध विकलं. किती रुपयाला विकलं? 1820 रुपयाला. म्हणून 1 लिटरची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? कॉस्ट
price of milk per liter will be equal to 1820 divided by 52. Divide करा. 13 4 जा 52, 13 1 जा 13, 5 again 13 4 जा 52, 0, 4 1 जा 4, 4 3 जा 12 and 4 5 जा 20. So answer will be rupees 35 per liter. Okay, option number 4 is the correct answer. See here, 18.20 answer is option is also given. So you will might circle the first option. No, after again we have to find out the cost price for per liter of milk. Okay, तर कशा प्रकारे प्रश्नांमध्ये बदल होतो आहे हे लक्षात घ्या. प्रश्नाचं वाचन नीट करा, समजून घ्या आणि त्याप्रमाणे प्रश्न सोडवा. याच प्रकारचं उदाहरण आहे. विश्वासने 10 रुपयाला एक वही याप्रमाणे 5 डझन वह्या आणल्या. त्यातील 5 वह्या खराब आढळल्यामुळे उरलेल्या वह्या त्यांनी 715 रुपयाला विकल्या. तर प्रत्येक वही मागे त्याला किती रुपयांचा फायदा झाला. ओके, आता कॉस्ट प्राइस ऑफ वन बुक 10 रुपयाला एक याप्रमाणे त्याने 5 डझन वह्या आणल्या. 1 डझन म्हणजे 12, म्हणजेच त्याने किती वह्या आणल्या. 12 5 जा 60 वह्या आणल्या. कशा आणल्या. CP ऑफ वन बुक ₹10. सो 5 डझन is equal to 12 into 5, 60 notebooks he bought. So cost price of these 60 books will be equal to 600. Okay. Now 5 वह्या खराब आढळल्यामुळे उरलेल्या वह्या त्याने 715 रुपयाला विकल्या. आता 5 वह्या खराब म्हणजे किती वह्या राहिल्या त्याच्याकडे. आउट ऑफ दिस 60, 5 are damaged. So he is having 55 notebooks. Now selling price of these 55 notebooks is equal to 750. So selling price of 55 notebooks is 715. Therefore SP of one notebook 55 वह्यांची विक्री किंमत आहे 715. तर एका वहीची विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणून 715 डिवाइडेड बाय 55. 11 5 जा 55, 11 6 जा 66, 11 5 जा 55, अगेन 5 1 जा 5, 5 1 जा 5, 5 3 जा 15, ₹13. बरोबर. आता या ठिकाणी 13 हे उत्तर आहे, पण आपलं प्रश्न संपलाय का. नाही. लक्षात घ्या, त्याला काय विचारलंय. प्रत्येक वही मागे किती रुपयांचा फायदा झाला. आता सेलिंग प्राइस ऑफ वन बुक इज 13. 13 रुपये ही एका वहीची विक्री किंमत आहे. त्याने कशी आणली. 10 रुपयाला एक वही आणली. प्रत्येक वही मागे कितीचा फायदा झाला. त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे. ही 13 रुपये एका वहीची किंमत, विक्री किंमत, आणि त्याने खरेदी केली 10 रुपये, म्हणून त्याला फायदा एका वही मागे 13 minus 10 that is equal to ₹3. So option number 2 is the correct answer. बघा, लक्षात घ्या, आपल्याला काय विचारलंय. 13 पण उत्तर दिले. तुम्ही 13 लिहून मोकळे व्हाल. ही 13 रुपये ही एका वहीची विक्री किंमत आली आहे. बरोबर. प्रत्येक वही मागे कितीचा फायदा झाला विचारलाय. म्हणजेच आपल्याला 13 रुपये एका वहीची विक्री किंमत, त्याने खरेदी केली 10 रुपयाला, म्हणजेच 13 minus 10 that is ₹3 is the profit. ओके. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक उदाहरण वाचून नीट समजून घेऊन काय विचारलेलं आहे हे लक्षात घेऊन आपल्याला उदाहरण सोडवावं लागेल. तर नफा तोटा या घटकामध्ये असणारे प्रश्न जे आहेत हे सोपे असतात, परंतु शाब्दिक उदाहरणं असल्यामुळे त्या प्रश्नांचं वाचन काळजीपूर्वक करणं अत्यंत आवश्यक आहे. मग ते वाचन तुम्ही योग्य प्रकारे करा. आपल्याला नेमकं काय विचारलं आहे ते बघा. उत्तराकडे आल्यानंतर दिलेल्या पर्यायांचंही अचूक निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना.
अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.